moment. The moment which cause the bending effect on beam is called as bending moment. ज्या मोमेंट मुळे तुमच्या बीम मध्ये बेंडिंगची ऍक्शन ही घडणार आहे अशा मोमेंटला आपण काय म्हणणार आहोत, बेंडिंग मोमेंट म्हणणार आहोत. अँड इट इज जनरली डिनोटेड बाय कॅपिटल एम और बीएम. जनरली नोटेशन वापरताना आपण एम हे नोटेशन बेंडिंग मोमेंट साठी काय करणार आहोत, युटिलाइज करणार आहोत. आणि बीएम हा शॉर्ट फॉर्म आपण काय करतो, बेंडिंग मोमेंट साठी युटिलाइज करतो. तर मोमेंट ही टर्म जर विचारली तर त्यासाठी डेफिनेशन आहे प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि बेंडिंग मोमेंट ही जर डेफिनेशन विचारली तर यासाठी दोन डेफिनेशन्स आहेत. द मोमेंट विच कॉज द बेंडिंग इफेक्ट ऑन द बीम इज कॉल्ड ॲज बेंडिंग मोमेंट. ही फर्स्ट डेफिनेशन आहे. आणि सेकंड डेफिनेशन आपण पाहिलेली होती, bending moment at any cross section of beam is algebraic sum of all moments acting on left or right side of a section. तर ज्या पद्धतीने आपण शियर फोर्स हा डिफाइन केलेला होता, तर शियर फोर्स आपण डिफाइन करताना काय केलेला होता, शियर फोर्स at any cross section of beam is algebraic sum of all vertical forces acting on left or right side of section. अशा पद्धतीने आपण शियर फोर्स हा डिफाइन केला जातात. तर शियर फोर्स मध्ये अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस होते. आणि बेंडिंग मोमेंट मध्ये काय होणार आहे, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल मोमेंट्स असणार आहे. तर मोमेंट्स कसे असतील किंवा मोमेंटचं साइन काय असतंय, जसं की आपण मोमेंटचं साइन युनिट नाही, मोमेंट मध्ये साइन कन्व्हेन्शन्स काही आहेत का, जसं आपण शियर फोर्सच्या बाबतीत फोर्सेसच्या बाबतीत पाहिले होते. फोर्स जर अपवर्ड असेल तर आपण पॉझिटिव्ह घेत होतो आणि फोर्स जर डाऊनवर्ड असेल तर आपण निगेटिव्ह घेत होतो. मग तसंच मोमेंटच्या बाबतीत काय आहे का साइन कन्व्हेन्शन, क्लॉकवाईज असल्या तर प्लस आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर मायनस. मोमेंटच्या बाबतीत अल्जेब्रिक सम ऑफ ऑल मोमेंट घेताना जे काही साइन कन्व्हेन्शन्स आहेत ते साइन कन्व्हेन्शन्स तुम्हाला काय करायचे, युटिलाइज करायचे. ते थोडक्यात क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने ते काय असणार आहेत, मेन्शन असणार आहेत. तर बेंडिंग मोमेंटची डेफिनेशन आपण काय केली होती, कंप्लीट केलेली होती. त्यानंतर नेक्स्ट टर्म जी आहे बेंडिंग मोमेंट डायग्राम. तर बेंडिंग मोमेंट डायग्रामच्या बाबतीत इट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ व्हॅरिएशन ऑफ बेंडिंग मोमेंट इन ग्राफिकल along the length of beam is called as bending moment diagram. तर जनरली बेंडिंग मोमेंट डायग्राम म्हणजे काय असणार आहे, जे काही मोमेंट्स आपण कॅल्क्युलेट करणार आहोत तर त्या मोमेंटचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला करायचंय. त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला आपण काय म्हणणार आहोत, बेंडिंग मोमेंट डायग्राम. तर त्या दोन्ही डायग्राम आपण आज पाहणार आहोत. शियर फोर्स डायग्राम म्हणजे काय असेल, बेंडिंग मोमेंट डायग्राम म्हणजे काय असेल. तर बेंडिंग मोमेंट डायग्राम म्हणजे व्हॅरिएशन ऑफ बेंडिंग मोमेंट इन ग्राफिकल. तर या दोन्ही डायग्राम्स आपण आज पाहणार आहोत. त्यानंतर आहे साइन कन्व्हेन्शन्स फॉर बेंडिंग मोमेंट. आता ह्याच्या अगोदर जे साइन कन्व्हेन्शन तुम्ही पाहिलेलं होतं ते साइन कन्व्हेन्शन फक्त क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं होतं, बरोबर आहे. फर्स्ट इयरला जे काही साइन कन्व्हेन्शन तुम्हाला झालेले आहेत, पण आपण डेफिनेशन करताना डेफिनेशन काय केलेली आहे, algebraic sum of all moments acting on left or right side of section. म्हणजे सेक्शनच्या लेफ्ट साइडला किंवा सेक्शनच्या राईट साइडला अशी आपण डेफिनेशन केलेली आहे. त्यामुळे आपल्याला जे काही साइन कन्व्हेन्शन आहे
ते साइन कन्व्हेन्शन लेफ्ट साइड आणि राईट साइड या दोन्हीसाठी काय करायचंय, युटिलाइज करायचंय. तर ते कशा पद्धतीने युटिलाइज करायचे ते आपण पाहू. तर साइन कन्व्हेन्शन मध्ये फर्स्ट साइन कन्व्हेन्शन आहे, डायग्राम दिसत आहे का? तर ही डायग्राम आहे तुमची पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंटची डायग्राम. ह्याच्या अगोदर आपण पॉझिटिव्ह शियर फोर्स आणि निगेटिव्ह शियर फोर्स हे पाहिलेलं होतं. लक्षात, त्याच्यामध्ये अपवर्ड आणि डाऊनवर्ड हे कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट आणि निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट हे कन्सेप्ट आहे. तर या पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंटला आपण सॅगिंग म्हणणार आहोत. तर पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट मध्ये बीम कुठल्या साईडला डिफ्लेक्ट झालाय, डाऊनवर्ड का अपवर्ड? तर हे जे काही बीम्स डाऊनवर्ड. आहे हे बीमचं तुमचं डिफ्लेक्शन आहे. तर हे डिफ्लेक्शन कुठल्या डायरेक्शन आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. तर त्याला आपण म्हणतो सॅगिंग बेंडिंग मोमेंट. म्हणजे पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंटला दुसरं नाव काय, सॅगिंग बेंडिंग मोमेंट. दोन्हीपैकी कुठलंही नाव आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम्स मध्ये काय करणार आहोत, युटिलाइज करणार आहोत. तर सॅगिंग बेंडिंग मोमेंट म्हणजेच काय असणार आहे, पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट. जर आपण या बीमच्या सेंटरला जर सेक्शन घेतला, बीमच्या सेंटरला या सेंटरला जर आपण सेक्शन घेतला आणि इथलं मोमेंट जर आपल्याला काढायचं असेल, रेड लाईन दिसायले का व्हर्टिकल? तर या रेड लाईनच्या लेफ्ट साइडला हे जे काही एरो दाखवत आहेत आपण मोमेंट, हे मोमेंट क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज? रेड लाईनच्या लेफ्ट साइडला क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. आणि जर रेड लाईन घेतली, ह्या रेड लाईनच्या राईट साइडचं जर मोमेंट पाहिलं तर ते कसं आहे, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. म्हणजे ज्या वेळेस सेक्शन आपण सिलेक्ट केलेला आहे, सेक्शनच्या लेफ्ट साइडला जर क्लॉकवाईज असेल आणि सेक्शनच्या राईट साइडला जर अँटी क्लॉकवाईज असेल, अशा सिच्युएशन मध्ये आपण त्याला कुठलं साइन वापरणार आहोत, पॉझिटिव्ह साइन आपण काय करणार आहोत, युटिलाइज करणार आहोत. मग डेफिनेशन जर आपण तयार केली तर ती डेफिनेशन काय येईल तुमची, पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट, त्यालाच आपण काय म्हणतो, सॅगिंग मोमेंट. क्लॉकवाईज मोमेंट टू द लेफ्ट ऑफ सेक्शन अँड अँटी क्लॉकवाईज मोमेंट टू द राईट ऑफ सेक्शन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट अँड इज ऑल्सो कॉल्ड ॲज सॅगिंग मोमेंट. म्हणजे सेक्शनच्या लेफ्ट साइडला क्लॉकवाईज आणि सेक्शनच्या राईट साइडला अँटी क्लॉकवाईज असं जर मोमेंट असेल तर अशा मोमेंटला आपण काय म्हणणार आहोत, पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट म्हणणार. ह्याच्या अपोजिट काय असणार आहे, निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट. मग निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट डिफाइन करता येईल का कोणाला? Anti-clockwise movement to the left of the section and clockwise movement of the right of the section is taken as negative bending moment. तर निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट आपल्याला जर डिफाइन करायचं असेल तर काय असणार आहे, अँटी क्लॉकवाईज मोमेंट टू द लेफ्ट ऑफ सेक्शन अँड क्लॉकवाईज मोमेंट टू द राईट ऑफ सेक्शन. मग अशा सिच्युएशनला आता फॉर एक्झाम्पल ही फिगर दिसायली आहे, तर या फिगर मध्ये या एरो मुळे हे जे काही एरो आहे, ह्या एरो मुळे तुमचा जो काही बीम आहे, हा बीम वरती हे मोमेंट अशा पद्धतीने काय करणार आहे, फोर्स किंवा लोड जो काय आहे तो अप्लाय करणार आहे. आणि ह्याच्यामुळे तुमचा बीम ऑटोमॅटिकली काय होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन न डिफ्लेक्ट होणार आहे. हे जे काही ब्ल्यू एरो दिसायलेत, हे ब्ल्यू एरो तुमचे काय, लेफ्ट साइडचा क्लॉकवाईज डायरेक्शन आहे आणि राईट साइडचा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. आणि त्याच्यामुळे तुमचा बीम काय होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन हा
डिफ्लेक्ट होणार आहे, कारण की हे पुढे चालून या बीम वरती अशा पद्धतीनं इफेक्ट करणार आहे. हा लक्षात. त्यानंतर आपण अँटी क्लॉकवाईजच्या बाबतीत पाहू. तर नेक्स्ट आहे निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट. तर निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट यामध्ये जर आपण पाहिलं तर हा जर सेक्शन आपण सिलेक्ट केला, ही सेक्शन लाईन आहे रेड कलरची, तर सेक्शनच्या लेफ्ट साइडला तुमचं जे काही मुवमेंट आहे ते कसं आहे, अँटी क्लॉकवाईज आहे, आणि सेक्शनच्या राईट साइडला तुमचं मुवमेंट कसं आहे, क्लॉकवाईज आहे. मग ज्यावेळेस हे मुवमेंट्स आहेत तर हे मोमेंट्स या बीमला कुठल्या डायरेक्शनने लिफ्ट करणार आहेत, अपवर्ड. तर हे काय करणार आहेत, तुम्हाला अपवर्ड डायरेक्शनने या बीमला काय करणार आहेत, लिफ्ट करणार आहेत. ह्यालाच आपण म्हणतो हॉगिंग मोमेंट. लक्षात. जर बीम हा डाऊनवर्ड डायरेक्शनने डिफ्लेक्ट झाला तर त्याला आपण काय म्हणतो, सॅगिंग मोमेंट म्हणतो, आणि बीम जर अपवर्ड डायरेक्शनने डिफ्लेक्ट झाला तर त्याला आपण काय म्हणतो, हॉगिंग मोमेंट म्हणतो. तर हे हॉगिंग मोमेंट जनरली कॅन्टिलिव्हर बीम, ओव्हरहँगिंग बीम आणि कंटिन्युअस बीम या 3 ठिकाणी तुम्हाला हे पाहायला भेटणार आहे. तर ज्यावेळेस आपण डायग्राम काढू SFD BMD त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील की कुठं हॉगिंग आहे, कुठं सॅगिंग आहे. तर ह्या सेक्शन लाईनच्या लेफ्ट साइडला अँटी क्लॉकवाईज आणि सेक्शनच्या राईट साइडला क्लॉकवाईज असे जर साइन कन्व्हेन्शन असतील किंवा मुवमेंट जर असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट म्हणणार आहोत किंवा हॉगिंग मुवमेंट म्हणणार आहोत. तर अँटी क्लॉकवाईज मुवमेंट टू द लेफ्ट ऑफ सेक्शन अँड क्लॉकवाईज मुवमेंट टू द राईट ऑफ सेक्शन इज टेकन ॲज निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट and is called hogging movement. तर फिगर वरनं डेफिनेशन तयार करायला शिका. फिगर तुम्हाला कंपल्सरी एक्झाम मध्ये काढायचीच आहे. त्याच्यामुळं सेक्शनच्या लेफ्ट साइडला अँटी क्लॉकवाईज आणि सेक्शनच्या राईट साइडला क्लॉकवाईज असे जर मोमेंट्स असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट म्हणणार. कन्फ्युजन करून घेऊ नका. आपल्याला मॅक्झिमम 90% प्रॉब्लेम मध्ये सेक्शनची लेफ्ट साइडच वापरायची आहे. त्याच्यामुळं क्लॉकवाईज असेल तर प्लस आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर मायनस, हे सिम्पली जरी लक्षात ठेवला तरी प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स हे इझी जातील. जरी दोन साइडचे साइन कन्व्हेन्शन इथे दिलेले असले तरी आपण एकच साइड काय करणार आहोत, मॅक्झिमम युटिलाइज करणार आहोत, ती असणार आहे तुमची लेफ्ट साइड. तुम्हाला सेक्शनच्या लेफ्ट साइड आणि सेक्शनच्या राईट साइड दोन्हीकडनं मुवमेंट हे काढता येत आहे, आणि दोन्हीकडनं मुवमेंट काढल्यानंतर ती व्हॅल्यू सेमच असणार आहे. तर हे झालं तुमचं निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. तर अँटी क्लॉकवाईज मुवमेंट टू द लेफ्ट ऑफ सेक्शन अँड क्लॉकवाईज मुवमेंट टू द राईट ऑफ सेक्शन इज टेकन ॲज निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. त्यानंतर नेक्स्ट आहे रिलेशनशिप बिटवीन लोड, शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. तर लोड, शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट हे एकमेकाला कसे रिलेटेड आहेत ते आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत, पाहणार आहोत किंवा काही स्टेटमेंट मध्ये पाहणार आहोत. द शियर फोर्स इज ऑलवेज मॅक्झिमम ऍट द सपोर्ट ऑफ बीम. तर सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये नंबर ऑफ सपोर्ट किती असणार आहेत, 2. तर नंबर ऑफ सपोर्ट हे 2 असणार आहेत. मग जिथं जिथं तुमचे सपोर्ट्स आहेत त्या त्या ठिकाणी तुमचा शियर फोर्स काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. मॅक्झिमम म्हणजे काय, 10 किलो न्यूटन, 20 किलो न्यूटन, 30 किलो न्यूटन, ह्या 3 जर व्हॅल्यू आहेत तर सपोर्टला मॅक्झिमम व्हॅल्यू किती असणार आहे, 10, 20 का 30, 30 किलो न्यूटन. म्हणजे सपोर्टचं जे काही शियर फोर्स असणार आहे, सिम्पली सपोर्टेड बीम असेल किंवा कॅन्टिलिव्हर असेल, तर अशा ठिकाणी सपोर्टला शियर फोर्स हा काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. म्हणजे जी काही व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू तुमची कुठे जास्त असणार आहे, सपोर्टला ऑलवेज जास्त असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही
कॅल्क्युलेशन किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताल त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येईल की नेहमी जेवढे काही तुम्ही शिअर फोर्स कॅल्क्युलेट करणार आहात 3-4 एका बीमशी रिलेटेड, तर त्या 3-4 पैकी सपोर्टची व्हॅल्यू ही नेहमी काय असणार आहे, जास्त असणार आहे. द शिअर फोर्स इज ऑलवेज मॅक्झिमम ऍट द सपोर्ट ऑफ बीम. हे फर्स्ट रिलेशन आहे SFD BMD. त्यानंतर द बेंडिंग मोमेंट इज ऑलवेज 0 ऍट द सिम्पली सपोर्टेड एंड. तर सिम्पली सपोर्टेड एंडला बेंडिंग मोमेंट किती आहे, 0 आहे. आणि सिम्पली सपोर्टेड एंडला शिअर फोर्स किती आहे, मॅक्झिमम. म्हणजे जिथं शिअर फोर्स मॅक्झिमम असेल तिथं बेंडिंग मोमेंट काय असणार आहे, 0. आणि जिथं तुमचा शिअर फोर्स हा 0 असेल, शिअर फोर्स, तिथं बेंडिंग मोमेंट काय असेल, मॅक्झिमम. तर हे एकमेकाला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. इनव्हर्सली म्हणजे काय, जर शिअर फोर्स मॅक्झिमम असेल तर बेंडिंग मोमेंट काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि जर शिअर फोर्स 0 असेल तर बेंडिंग मोमेंट काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. तर ते आपण तिसऱ्या सेंटेन्स मध्ये मेन्शन केलेलं आहे. द बेंडिंग मोमेंट इज जनरली मॅक्झिमम ऍट द सेंटर ऑफ बीम और अंडर द पॉइंट लोड इन सिम्पली सपोर्टेड बीम. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुमचा पॉइंट लोड आहे त्या ठिकाणी तुमचं बेंडिंग मोमेंट काय असणार आहे, हे मॅक्झिमम असणार आहे. किंवा ऍट द सेंटर ऑफ बीम तुमचं बेंडिंग मोमेंट हे काय असणार आहे, ऑलवेज मॅक्झिमम असणार आहे. त्यानंतर द बेंडिंग मोमेंट इज मॅक्झिमम व्हेअर शिअर फोर्स इज 0 अँड व्हाईस वर्सा. तर आपण आता डिस्कस केल्याप्रमाणे ज्या ठिकाणी तुमचा शिअर फोर्स 0 असेल त्या ठिकाणी तुमचं बेंडिंग मोमेंट काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. द बेंडिंग मोमेंट इज ऑलवेज 0 ऍट द फ्री एंड इन कॅन्टिलिव्हर बीम. तर फर्स्ट जे सेंटेन्स किंवा सेकंड सेंटेन्स जे दिलेलं होतं ते कशाशी रिलेटेड होतं, तर ते सिम्पली सपोर्टेड बीमशी रिलेटेड होतं. आणि फिफ्थ सेंटेन्स जे आहे, बेंडिंग मोमेंट इज ऑलवेज 0 ऍट द फ्री एंड इन कॅन्टिलिव्हर बीम और ओव्हरहँगिंग बीम. तर ज्या वेळेस तुम्हाला कॅन्टिलिव्हर बीम किंवा ओव्हरहँगिंग बीम असतील त्या सिच्युएशनला तुमचे त्या पॉइंटला बेंडिंग मोमेंट हे काय असणार आहे, 0 असणार आहे. त्यानंतर द बेंडिंग मोमेंट इज ऑलवेज मॅक्झिमम ऍट द फिक्स्ड एंड इन कॅन्टिलिव्हर बीम दॅट इज हॉगिंग मोमेंट. तर फिक्स्ड एंडला तुमचे जे काही मोमेंट्स असतील ते मोमेंट्स ऑलवेज काय असणार आहेत, मॅक्झिमम असणार आहेत. आणि ते हॉगिंग मोमेंट असणार आहेत. हॉगिंग म्हणजे प्लस घ्यायचं का मायनस, तर हॉगिंग म्हणजे काय, निगेटिव्ह मोमेंट असणार आहे. तर हे सर्व आपण एका फिगर मध्ये पाहूत आता. इन ओव्हरहँगिंग बीम नेचर ऑफ बेंडिंग मोमेंट डायग्राम इज सॅगिंग अँड हॉगिंग. म्हणजे ओव्हरहँगिंग बीम मध्ये तुम्हाला डायग्राम ह्या पॉझिटिव्ह ही भेटणार आहेत आणि निगेटिव्ह पण भेटणार आहेत. हे सगळं रिलेशन्स आपण प्रूफ करणार आहोत प्रॉब्लेम मध्ये. ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम घेऊ त्यावेळेस हे 7 सेंटेन्स जे दिलेले आहेत तिथे रिलेशनचे, हे तुम्हाला तिथं प्रूफ होणार आहेत. त्याचं एक एक्झाम्पल पाहूत आपण. सर ते व्हाईस वर्सा म्हणजे काय? व्हाईस वर्सा म्हणजे इक्वल अँड अपोजिट. फॉर एक्झाम्पल द बेंडिंग मोमेंट इज मॅक्झिमम वेअर शिअर फोर्स इज 0 अँड व्हाईस वर्सा म्हणजे ह्याच्या रिव्हर्स. मग ह्याच्या रिव्हर्स काय येईल, द बेंडिंग मोमेंट इज 0 वेअर शिअर फोर्स इज मॅक्झिमम. लक्षात, त्याला आपण व्हाईस वर्सा म्हणतो. म्हणजे 2 सेंटेन्स लिहायच्या ऐवजी व्हाईस वर्सा हा वर्ड आपण तिथं काय केलेला आहे, युटिलाइज केलेला आहे. ह्याच्या पुढे तुम्ही असंही लिहू शकतात, अँड द बेंडिंग मोमेंट इज 0 वेअर शिअर फोर्स इज मॅक्झिमम. असंही सेंटेन्स तुम्ही काय करू शकता, तिथं मेन्शन करू शकता. तर हे 7 जे काही सेंटेन्स आहेत ते आपण प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम मध्ये पाहणार आहोत. तर हे फिगर आहे, दिसायली ही फिगर.
तर खालच्या फिगर वरती कॉन्सन्ट्रेट करा. सेकंड फिगर जी आहे बेंडिंग मोमेंट डायग्रामची ही फिगर आहे. आता या फिगर मध्ये जर पाहिलं तर फर्स्ट ए पॉइंट आहे, त्यानंतर बी आहे, सी आहे आणि डी आहे. ब्ल्यू लाईन दिसायली आहे. तर ही ब्ल्यू लाईन जी आहे ती आपली झिरो लाईन आहे. का लक्षात? म्हणजे या पॉइंटला तुमचं मुवमेंट काय असणार आहे? झिरो असणार आहे. आणि ही ब्ल्यू लाईनची लेंथ किती काढली आपण? तर जेवढी तुमचा बीम आहे वरती, पहिल्या फिगर मध्ये बीम दाखवलेला आहे बघा, तेवढ्याच लेनच्या ह्या खालच्या फिगर आहेत. म्हणजे त्या बीमच्या लेनच्या पुढं ह्या फिगर गेलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळं ए बी सी डी ह्याची लेंथ आपण किती ड्रॉ केली आहे? जेवढी बीमची लेंथ असणार आहे तेवढीच. आता ए पॉइंट जर पाहिला आपण तर ए पॉइंटला अपवर्ड डायरेक्शन न फिगर काढली का डाऊनवर्ड? ए पॉइंटच्या वरती फिगर काढली का खालती काढली? 18.01 ही व्हॅल्यू दिसायली. खाली काढली. डाऊन खालच्या साईडला जर मोमेंट हे जर निगेटिव्ह असेल तर आपण डायग्राम काय करतो? लाईनच्या खालती ड्रॉ करतो. आणि जर मोमेंट हे जर पॉझिटिव्ह असेल तर आपण डायग्राम काय करतो? लाईनच्या वरती ड्रॉ करतो. तर हे आहे तुमचं रूल फॉर द ड्रॉइंग किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SFD आणि BMD. जर तुमचं मुवमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर ते काढताना लाईनच्या वरती काढायचंय, आणि जर तुमचं मुवमेंट हे निगेटिव्ह असेल तर ते काढताना आपण लाईनच्या खालती काढणार. तसंच शियर फोर्स दुसरी जर फिगर पाहिली तर 14.7 हे काय आहे? तुमचं पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे आपण लाईनच्या काय केलंय? वरती ड्रॉ केलेलं आहे. आणि 38.3 हे कसं आहे? निगेटिव्ह आलेलं आहे. त्याच्यामुळे ते आपण काय केलेलं आहे? लाईनच्या खालती ड्रॉ केलेलं आहे. लक्षात? म्हणजे जर शियर फोर्स पॉझिटिव्ह असेल तर आपण काय करणार आहोत? लाईनच्या वरती दाखवणार आहोत. आणि जर शियर फोर्स निगेटिव्ह असेल तर तो आपण लाईनच्या खालती दाखवणार. तर हे जनरल रूल्स आहेत फॉर द ड्रॉइंग ऑफ SFD अँड BMD. जर पॉझिटिव्ह शियर फोर्स आला तर आपण लाईनच्या वरती दाखवतो, जर निगेटिव्ह शियर फोर्स आला तर आपण लाईनच्या खालती दाखवतो. म्हणजे ए पॉइंटला तुमचं मुवमेंट कसलं आहे? सॅगिंग आहे का हॉगिंग आहे? डायग्राम खालती आहे. हॉगिंग हॉगिंग आहे. Okay. जर हा पॉइंट लोड घेतला तर या पॉइंट लोड जर घेतला तर अंडर द पॉइंट लोड तुमचं मुवमेंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? 23.68 हे लाईनच्या वरती आहे का खालती आहे? वरती वरती आहे. म्हणजे या पॉइंट लोडच्या तिथलं मुवमेंट हे तुमचं काय? पॉझिटिव्ह मुवमेंट आहे. म्हणजेच कसल्या टाईपचं मुवमेंट आहे? सॅगिंग मुवमेंट आहे. त्यानंतर बी पॉइंटला कसलं मुवमेंट आहे? हॉगिंग हॉगिंग मुवमेंट आहे. म्हणजे काय असणार तुमचं? जी काही मुवमेंट आहे ते मुवमेंट काय असणार? तुमचं निगेटिव्ह मुवमेंट असणार आहे. त्यानंतर परत 52.92 हे कसलं आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे इथं काय असणार आहे? लाईनच्या वरती डायग्राम आहे. परत सी पॉइंटला निगेटिव्ह, परत पॉइंट लोडच्या खालती काय? पॉझिटिव्ह आहे. आणि ऍट द सपोर्ट परत काय? निगेटिव्ह आहे. तर अशा पद्धतीने तुमचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा डायग्राम तुमच्या येऊ शकतील. तर ह्याला म्हणायचं सॅगिंग हॉगिंग. आता जर पाहिलं जर ह्याचं डिफ्लेक्शन जर पाहिलं तर डिफ्लेक्शनची डायग्राम तुमची या टाइप मध्ये असेल. जर हा बीम डिफ्लेक्ट झाला तर तो बीम कशा पद्धतीने डिफ्लेक्ट होईल? तर ए पॉइंटला हॉगिंग आहे म्हणजे बीम काय होणार आहे? वरती डिफ्लेक्ट होणार आहे.
त्यानंतर पॉइंट लोडच्या खालती बीम हा खालती डिफ्लेक्ट होणार आहे. बी पॉइंटला परत निगेटिव्ह आहे म्हणजे बीम वरती जाणार आहे. अशा पद्धतीने त्याचं डिफ्लेक्शन काय होणार आहे, तुमचं कंटिन्यू होणार आहे. तर हे बीम तुमचा अशा पद्धतीने काय होणार आहे, डिफ्लेक्शन किंवा बेंड होणार आहे. मग ह्याच्यावरनं आपल्याला काय समजणार आहे, जर बीम आपल्याला डिफ्लेक्ट होऊ द्यायचा नसेल तर त्यासाठी आपण काय प्रोव्हाइड करणार आहोत बीम मध्ये, कॉन्क्रीट का स्टील? स्टील. तर स्टील प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे या डायग्राम वरनं आपल्याला इथं स्टील खालती टाकावं लागेल का वरती टाकावं लागेल सेंटरला? AD लाईनला. खालच्या साईडला. आलं लक्षात? बी पॉइंटला कुठं टाकावं लागेल रेनफोर्समेंट किंवा स्टील, किंवा बीम कुठं डिफ्लेक्ट व्हायला वरती. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, तिथं वरच्या साईडला तुम्हाला स्टील हे प्रोव्हाइड करावं लागेल. परत इथं तुम्हाला खालच्या साईडला स्टील प्रोव्हाइड करावं लागेल. इथे तुम्हाला वरच्या साईडला, परत इथं खालच्या साईडला. तर यासाठी आपण ह्या डायग्राम्स काय करतो, ड्रॉ करतो. आलं लक्षात? की बाबा स्टील त्या बीम मधलं कुठं प्रोव्हाइड करायचं. तर हे झालं हॉरिझॉन्टल स्टीलच्या बाबतीत. स्टिरप्स कशावरनं ठरवायचे, की कुठं जास्त टाकायचे कुठं कमी टाकायचे? बेंडिंग मोमेंट डायग्राम वरनं आपल्याला हॉरिझॉन्टल स्टील समजलं. स्टिरप साठी कुठली डायग्राम वापरायची मग? कुठली डायग्राम राहिली आता? खालच्या डायग्रामचा तर वापर झालेला आहे. बीम मधले जे हॉरिझॉन्टल रेनफोर्समेंट असतंय तर ते आपण या डायग्राम नुसार प्रोव्हाइड करणार आहोत. बीम मध्ये स्टिरप्स असतात, ते स्टिरप्स साठी कुठली डायग्राम युटिलाइज करायची? शिअर फोर्स डायग्राम. तर शियर फोर्स डायग्राम ही आपण काय करणार आहोत, स्टिरप्स साठी युटिलाइज करणार आहोत. जिथं जास्त शियर फोर्स असेल तिथं जास्त स्टिरप्स काय करायचे आपल्याला प्रोव्हाइड करायचे. म्हणजे जवळजवळ तुम्ही काय करणार आहात, स्टिरप्स हे प्रोव्हाइड करणार आहात. जिथं कमी शियर फोर्स असेल तिथं तुम्ही काय